मित्रांनो, हा विवोचा फोल्ड आहे आणि हा फोन जो आहे ना, हा पूर्ण डॅमेज झालेला आहे. आणि आता आहे ना, सर्व्हिस सेंटरमधनं जेव्हा कोटेशन काढून आणलं, तर या फोनला रिपेअर करण्यासाठी 1,20,000 एवढा खर्च येतोय आणि फोनची नवीनची प्राइस जी आहे ती 1,50,000 आहे. तर या कस्टमरने ना हा फोन फायनान्सवरती घेतला होता. IDFC आणि बजाज फायनान्स असे फायनान्स येतात, त्याच्यापैकी हा बजाज फायनान्सवरती घेतलेला फोन आहे. कस्टमरला आम्ही सांगितलं होतं त्यावेळेला की इन्शुरन्स करून घ्या फोनचं, जर कधी पडला तुटला, कारण याची कॉस्टिंग जी आहे डिस्प्लेची ती खूप जास्ती येते. पण त्यांनी त्यावेळेला नाही घेतला आणि आता हा फोन जो आहे ना पूर्ण डॅमेज झालेला आहे. तर तुम्ही देखील कुठलाही फोन EMI वरती घेत असाल, तर जर इन्शुरन्स घेत असाल तर तुम्हाला या गोष्टीचा बेनिफिट होतो. म्हणजे ते तुमच्यावरती असतं की तुम्ही इन्शुरन्स घ्यायचा की नाही घ्यायचा. पण जर फोनची कॉस्टिंग जर जास्ती असेल, तर रिपेअर करण्याची कॉस्ट जर जास्ती असेल, तर एकदा इन्शुरन्स नक्की घ्या. इन्शुरन्सचा प्लॅन देखील तुम्हाला EMI मध्ये कन्वर्ट करून मिळतो. ₹200-300 पर मंथ तुम्हाला EMI मध्ये लागतात फक्त, पण तुमचा फोन जो आहे ना तो सिक्युअर होतो. तर शेअर करा ही रील तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत जे फ्लॅगशिप सिरीजचे नेहमी फोन चेंज करत असतात आणि त्यांच्याकडनं फोन पडतात देखील.